नमस्कार विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा मी आपले सर्वांचे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। पुन्हा एकदा आपण गणित भाग 2 पायथागोरसचे प्रमेय या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। आणि या प्रकरणामध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत की ज्यावरती उदाहरणे विचारले जातात, अशा सर्व गुणधर्मांचा एकत्रितरित्या इथे अभ्यास करणार आहोत। तर गुणधर्म बघा कोणकोणते आहेत। 30, 60, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय, 45, 45, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय, समरूपता व काटकोन त्रिकोण, भूमिती मध्याचे प्रमेय, पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास। चला तर मग सुरू करूया। प्रथम घेऊया 30, 60, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय। तर पहिला गुणधर्म 30 अंश, 60 अंश, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय। बघा, त्रिकोण ABC काढला मी ते। त्रिकोण ABC मध्ये B हा काटकोन, कोण A 30 अंश, ठीक आहे। कोण C हा 60 अंशाचा। आता 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय हे आपलं 9वी मध्ये तसं झालेलं आहे। फक्त इथे सूत्र काय आहे ते आपण बघणार आहोत। तर 30 अंश कोणासमोरील बाजू, बघा 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती येते आहे, तर BC। कोणती बाजू येते आहे, BC। मग BC बरोबर म्हणजेच 30 अंश कोणासमोरील बाजू कोणती, BC। BC बरोबर काय नातं आहे या बाजूचं आणि कर्णाचं, तर BC बरोबर 1/2 AC। AC कोण आहे, कर्ण, काटकोन त्रिकोणाचा कर्ण। म्हणजे हा एक आपल्याला इथे फॉर्म्युला म्हणजे एक सूत्र मिळतं। 30 अंश कोणासमोरील बाजू बरोबर 1/2 कर्ण, म्हणजे 30 अंश कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे असते। हा पहिला भाग झाला। दुसरा बघा, आता काय 60 अंश, 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती दिसते आपल्याला, AB। तर AB ही बाजू 60 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे, AB। AB आणि कर्ण यांचं काय रिलेशन आहे बघा, तर कर्णिस्थ 3/2 गुणिले AC। म्हणजे 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या कर्णिस्थ 3/2 पट असते। बघा, दोन सूत्र आपल्याला इथे मिळतात। 30, 60, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय, त्यामध्ये 30 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या निमपट, 60 अंश कोणासमोरील बाजू कर्णाच्या कर्णिस्थ 3/2 पट। एक उदाहरण पटकन घेते येत इथे। समजा कर्ण असेल इथे 12, कर्ण घेऊया 12, तर BC किती येईल मग, तर या सूत्रामध्ये आपण किंमत भरूया। BC बरोबर 1/2 AC ची किंमत 12 म्हणजे किती मिळाली, 6। BC बरोबर 6। किती सोपं आणि सुटसुटीत आहे। मग 60 अंश कोणासमोरील बाजू ती किंमत कशी काढणार आपण, तर AB बरोबर कर्णिस्थ 3/2 AC ची किंमत टाकतोय आपण 12, बेक बे बेसक 12, म्हणजेच AB बरोबर 6 कर्णिस्थ 3। कळालं। तर अशा प्रकारचे एक किंवा 2 मार्कांची उदाहरणं
30, 60, 90 वरती विचारले जाऊ शकतात. तर हा भाग समजला तुम्हाला. मग आता आपण वळूया गुणधर्म क्रमांक 2 कडे. काय आहे गुणधर्म क्रमांक 2? 45 अंश, 45 अंश, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. 45, 45, 90 अंश त्रिकोणाचे प्रमेय. नाव घेते मी इथे त्रिकोणाचं PQR. कोण Q बरोबर 90 अंश आणि कोण P आहे 45 अंश, कोण R सुद्धा आहे 45. या ठिकाणी याला समद्विभुज काटकोन त्रिकोण असंही म्हणतात. समद्विभुज काटकोन त्रिकोण का, तर 9वी मध्ये हाही आपला अभ्यास झालेला आहे की ज्या वेळेला 2 कोण एकरूप असतात तेव्हा त्या कोणांसमोरील बाजू किंवा कोणताही कोण, त्या कोणासमोरील बाजू ही एकरूप असते. म्हणजे कोण 45 समोरील बाजू आणि या कोण 45 समोरील बाजू, दोघं कोण एकरूप म्हणून समोरील बाजू सुद्धा एकरूप. आता इथे बघा प्रमेय काय आहे की 45, 45, 90 अंश त्रिकोणामध्ये 45 अंश कोणासमोरील बाजू कोणती आहे? QR. तुम्ही म्हणाल PQ पण आहे, तर हो. मग PQ बरोबर QR बरोबर PQ घ्या किंवा QR घ्या, दोघांची किंमत समान असणार. मग यांचं ह्या बाजूंचं आणि ह्या कर्णाचं काय नातं आहे? ते नातं बघा काय आहे. 1/2 गुणिले PR. म्हणजे 45 अंश कोणासमोरील बाजू या कर्णाच्या 1/2 पट असतात. असंच उदाहरण तुम्ही इथे पण टाकू शकतात. कर्णाची किंमत जर तुम्हाला दिली तर 1/2 मध्ये टाकून ती सोडवू शकतात, किंवा QR ची बाजू दिली तर आपण PR काढू शकतो. नंतर आपण सविस्तर उदाहरणं घेणार आहोतच, त्यावेळेला आपण ती बघणार. तर 30, 60, 90 आणि 45, 45, 90 दोघं भाग तुम्हाला समजलेत. ते लिहून घ्यायचेत व्यवस्थित. पुढे बघा तिसऱ्या गुणधर्माकडे वळतोय आपण. तिसरा गुणधर्म आहे समरूपता व काटकोन त्रिकोण. मागच्या प्रकरणामध्ये म्हणजे समरूपता प्रकरणामध्ये आपण कसोट्या बघितल्यात बघा. कोको समरूपता कसोटी, बाकोबा समरूपता कसोटी, बाबाबा समरूपता कसोटी आहे की नाही. त्यामध्ये हा गुणधर्म जो आहे हा कोको समरूपता कसोटीवरती आधारित आहे. आता एकास एक संगती वगैरे कशी लावायची काय, एक छोटीशी टॅक्ट सांगते तुम्हाला. हा काटकोन त्रिकोण, हा त्यावरती घेतला आपण शिरोलंब. त्रिकोणाला नाव देते आहे मी ABC आणि D. हा आता लक्षात कसं ठेवायचं. काटकोन दिसतो आहे ना, ठीक आहे. आपण व्यवस्थित काटकोन त्रिकोण काढूया. लंबाची खूण आहे म्हणजे तो काटकोन त्रिकोण असतोच, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ABC आणि D. ओके. तर आता आपण इथे त्याच्या लक्षात ठेवण्यासाठीच्या छोट्या छोट्या आयडिया लक्षात घेऊया कशा आहेत त्या. त्रिकोण 3 त्रिकोण आहेत इथे. नंबर 1, नंबर 2 आणि मूळ त्रिकोण ABC. तर त्रिकोण ABC समरूप त्रिकोण
ADB. पुन्हा त्रिकोण, मूळ त्रिकोण ABC, समरूप त्रिकोण DBC. बघा मी सहज ADB DBC अशा पद्धतीने बोलते. आणि मग हे दोघं त्रिकोण, त्रिकोण ADB समरूप त्रिकोण DBC. हे पण आपलं झालेलं आहे पहिल्या प्रकरणामध्ये की जर एक त्रिकोण दुसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, पुन्हा एक त्रिकोण तिसऱ्या त्रिकोणाशी समरूप असेल, तेव्हा दुसरा आणि तिसरा त्रिकोण सुद्धा समरूप असतात. आता हा भाग तर आपला झालेला आहे पूर्वी. एक आठवण म्हणून एक मी पुन्हा बोलले. मुळात एकाच एक संगती ते कशी लक्षात ठेवायची आहे, प्रमेय आपण बघणार आहोत नंतर. फक्त एकाच एक संगती कशी लक्षात ठेवायची, तर मूळ त्रिकोण ABC आहे हा आपल्या लक्षात असतोच. पण ADB कसा लक्षात ठेवायचा, तर ABC या पद्धतीने जातो आहे, ABC आणि याच्या उलट जायचंय ADB. म्हणजे A पासूनच सुरुवात करायची. इकडे सुद्धा A पासून सुरुवात करायची, तिकडे सुद्धा A पासून सुरुवात करायची. ADB लगेच BDC. समजता है? बघा ABC हा त्रिकोण मूळ, त्याचा समरूप त्रिकोण आहे ADB. त्याला ADBच कसं बोलायचं, तर A पासूनच सुरुवात करायची, कारण एकाच एक संगती तशीच लागणार आहे. बघा कशी एकाच एक संगती आहे. कोण A, एकरूप कोण A कॉमन आहे, सामायिक. त्यानंतर कोण B, एकरूप कोण D, कारण प्रत्येकी 90 अंशाचे. हे एकाच एक संगती लावताना लक्षात ठेवायचं असतं. पण हा शॉर्टकट सांगितला मी, ही आयडिया तुम्हाला सांगितली की शिरोबिंदूपासून निघायचं, नावं कोणती असू द्या, शिरोबिंदूपासून निघायचं आहे, एक या बाजूला एक त्या बाजूला, आणि सरळ त्या ट्रॅकने जायचं आहे. म्हणजे कोणता ट्रॅक झाला हा, या पद्धतीची ती आकृती येते. समजतंय? म्हणजे असे जातोय बघा आपण, है ना, या पद्धतीने. म्हणजे समजवायला पुढे बाजूंच्या किमती काढण्यासाठी ते आपल्याला फायद्याचं ठरतं. लगेच एकाच एक संगती सांगता येते किंवा काढता येते त्याच्यामुळे. ठीक आहे, समजलं हे व्यवस्थित? आता हे नीट लिहून घ्यायचं. मी हे पुसते आता आणि मग पुढचं घेऊया आपण, भूमिती मध्याचे प्रमेय. किंवा ठीक आहे इथे घेऊया, 4 भूमिती मध्याचे प्रमेय. आकृती तशीच आहे हा, सेम. A B C D. अर्थातच B हा 90 अंशाचा आहे आणि याला जर आपण शिरोबिंदू म्हटलं तर शिरोबिंदूमधून कर्णावरती लंब टाकलेला आहे. म्हणजे BD लंब AC. काय असेल इथे? BD लंब AC. इथे त्याच पद्धतीने आहे. आता इथे आपल्याला भूमिती मध्य म्हणजे किंमत कोणाची काढायची असते, तर BD वर्ग किंवा BD ची किंमत काढायची असते. BD ची किंमत शिरोलंबाची कशी काढायची ती, तर BD वर्ग बरोबर AD गुणिले DC. याच्यावरून ती काढता येते आपल्याला. ते सुद्धा आपण प्रमेय अभ्यासणार तेव्हा ती किंमत कशी काढतात ती तुमच्या लक्षात येईलच. फक्त आता सूत्र तेवढं लक्षात घ्या. 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कांसाठी हा फॉर्म्युला अतिशय महत्त्वाचा आहे. आणि मोठी हॉट्स टाईपची जी उदाहरणं असतात, कठीण स्वरूपाची, काठिण्य पातळीची, तिथे आणखी विचारतात बघा. फक्त BD नाही विचारत, तर बऱ्याच वेळेला AB विचारतात किंवा BC सुद्धा विचारतात. मग जर AB ची किंमत विचारली तर सूत्र आहे बघा,
AB वर्ग बरोबर, आता जी बाजू विचारलेली असेल ना त्या बाजू लगतची जो कर्ण आहे त्याचा अर्धा भाग तो घ्यायचा आहे आपण. म्हणजे AB वर्ग बरोबर AD गुणिले, आता DC नाही हा, पूर्ण कर्ण AC. नीट लक्षात घ्या. त्यानंतर BC वर्ग बरोबर, आता BC बाजू विचारलेली आपल्याला, तर BC लगतची कर्णाची अर्धी बाजू म्हणजे विभाजन झालेली, तर कोणती आहे? CD. CD गुणिले पुन्हा पूर्ण कर्ण म्हणजे AC. लक्षात येत आहे? भूमिती मध्याचे प्रमेय हे व्यवस्थित समजून घ्यायचे. तुम्हाला एक लक्षात घ्या, सूत्र माहिती असतील तर या प्रकरणावरची आपण मार्क्स इझिली मिळवू शकतो. त्यानंतर पुढचं आहे अगदी आपला 4वी-5वीच्या वर्गापासूनचा मित्र आहे बघा, पायथागोरस. पायथागोरसचे प्रमेय आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. आता प्रमेय माहितीच आहे तसं तुम्हाला, पण आपण घेऊया. तुम्ही हे लिहून घ्याल नंतर. बघा, पायथागोरसचे प्रमेय काय आहे? काय आहे पायथागोरसचे प्रमेय? तर सगळ्यांना माहिती आहे, AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. पण समजा जर नावं बदलली तर खूप गोंधळ उडतो. मी आता इथे मुद्दाम त्रिकोण घेते आहे ACB, ABC नाही. तरी काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज बरोबर कर्णवर्ग, हाच फॉर्म्युला आहे आपला. म्हणजे AB वर्ग बरोबर कर्णवर्ग बरोबर, कर्ण कोणता असतो? काटकोनास समोरील बाजू म्हणजे कर्ण. AB वर्ग बरोबर उरलेल्या ज्या दोन बाजू आहेत त्यांच्या वर्गांची बेरीज, किंवा पाया वर्ग आणि उंची वर्ग यांची बेरीज असंही आपण म्हणू शकतो. AC वर्ग अधिक BC वर्ग. आता याच्यावरची उदाहरणं आपण लहान वर्गापासून सोडवत आलेलो आहोत, ठीक आहे. तरी उदाहरणं बघणार आहोतच आपण, फक्त प्रमेय तेवढं लक्षात घ्या. हे कोणतं प्रमेय आहे? पायथागोरसचे प्रमेय. आणि शेवटचा भाग, आता शेवटचा गुणधर्म या प्रकरणामधील तो म्हणजे पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास. यावर मात्र 1-1 मार्कांची उदाहरणं हमखास असतात बरं. समजा हा काटकोन त्रिकोण आहे. म्हणजे माहिती नाहीये आपल्याला तो काटकोन त्रिकोण आहे, पण आपल्याला असं दिलेलं आहे त्यांनी. काय दिलेलं आहे? इथे काय सांगितलं होतं की कोन C बरोबर 90°. आता इथे काय दिलेलं आहे? तर AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग हे दिलेलं असतं, किंवा 3 बाजू कोणत्या तरी दिलेल्या असतात. आणि आपल्याला काय शोधायचं असतं की तो त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे किंवा नाही. म्हणजे काय शोधायचं आहे की कोन B बरोबर 90° हे काय करायचं आहे? फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे शोधायचं आहे, सिद्ध करायचं आहे. मग कसं करायचं हे? याची उदाहरणं बघा कशी असतात ती सांगते तुम्हाला. छोटंसं एक सोपं आपलं बेसिक ट्रिक घेऊया आपण. 3, 4 आणि 5 ह्या बाजू दिलेल्या आहेत तुम्हाला त्रिकोणाच्या. आणि हे पायथागोरसचं त्रिक आहे का, त्रिकूट आहे का हे शोधायचं आहे. तर सोपं आहे. निरीक्षण करायचं, मोठी बाजू कोणती आहे? त्या बाजूचा वर्ग, 5चा वर्ग किती येतो?
25 हे झालं विधान 1. उरल्या 2 बाजू, तर त्यांच्या वर्गांची काय करायची आपल्याला? बेरीज. ती किती येते बघा? 3चा वर्ग येतो 9 अधिक 4चा वर्ग येतो 16. किती झालेत? 25. याला म्हणायचं विधान क्रमांक 2. काय दिसतंय तुम्हाला? विधान 1 आणि विधान 2 हे कसे आहेत? समान आहेत. आणि ज्या वेळेला विधान 1 आणि विधान 2 हे समान असतात तेव्हा पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार तो त्रिकोण हा काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे तो त्रिकोण हा 90 अंशाचा त्रिकोण असतो. बघा, आपण 6 गुणधर्म हे अभ्यासलेले आहेत. हे तुम्ही नीट समजून ओमजून मग वहीत लिहून घ्यायचे आहेत, कारण संपूर्ण प्रकरण या 6 गुणधर्मांभोवतीच फिरतं आहे आपल्या. ठीक आहे. यानंतर मग आपण या प्रकरणावरील उदाहरणंही घेऊया आणि प्रमेय सुद्धा घेऊया. ठीक आहे. ठीक आहे. मग तोपर्यंत नमस्कार आणि धन्यवाद सुद्धा.